26 मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण दिवाळी विशेष भागामध्ये खमंग, कुरकुरीत आणि परफेक्ट जाळीदार अनारसे कसे करायचे याची अगदी सोपी रेसिपी पाहतोय. बऱ्याचदा आपण अनारसे करताना अनारशाला जाळीच पडत नाही किंवा अनारसे तेलामध्ये तळताना विरघळतात. पण आज मी आजचा व्हिडिओ बनवताना खूप साऱ्या टिप्ससहित अनारसे बनवलेत. म्हणजे मग तुम्हालासुद्धा या दिवाळीमध्ये जर अनारसे बनवायचे असतील तर असे परफेक्ट जाळीदार आणि कुरकुरीत खुसखुशीत तुमचे देखील अनारसे बनतील. ते व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये स्वच्छ चाळून निवडून घेतलेले 1 ग्लास तांदूळ घालायचे आहेत. तांदूळ मोजूनच घ्यायचे आहेत आपल्याला. तांदूळ मोजण्यासाठी इथे तुम्ही वाटीचा, ग्लासचा किंवा कपाचा देखील वापर करू शकता. म्हणजे आपल्याला पुढचं साहित्य मोजायला सोपं जातं. तर आज इथे मी पहा राशनचा तांदूळ वापरला अनारसे बनवण्यासाठी. पण तुमच्याकडे राशनचा तांदूळ नसेल तर तुम्ही कुठलाही जुना आणि जाड तांदूळ अनारसेसाठी वापरू शकता. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नवीन तांदूळ आपल्याला अनारसासाठी वापरायचा नाही आणि ज्या तांदळाचा भात चिकट होतो तो देखील आपल्याला अनारसासाठी तांदूळ वापरायचा नाही. तुम्ही जर नवीन तांदूळ वापरला तर अनारसे फक्त कडकण्यासारखे कडक होतात, त्याला अजिबात जाळी पडत नाही. त्यासाठी आपल्याला शक्यतो असा जुना आणि जाडसर तांदूळ अनारसासाठी वापरायचा आहे. आता आपल्याला काय करायचे की हे तांदूळ 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता मी तांदूळ धुवून घेते आणि नंतरच तुम्हाला भेटते. इथे तुम्ही पाहू शकता तांदूळ मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. आता यामध्ये आपल्याला तांदूळ बुडतील इतपत पाणी घालायचे. आता तांदळावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि तांदूळ भिजण्यासाठी 3 दिवस असेच साईडला ठेवून द्यायचे. पण रोज आपल्याला सकाळी यामधलं पाणी बदलायचं आहे आणि परत यामध्ये दुसरं पाणी घालायचं आहे. तर मी तो व्हिडिओ शूट करणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग तुम्हाला पाहायला देखील कंटाळा येऊ शकतो. तर पहा इथे मी 3 दिवस तांदूळ भिजवून घेतलेत. आजचा तांदळाचा 4था दिवस आहे. तर आज तांदूळ आपल्याला या पाण्यातून उपसून घ्यायचे आहेत आणि वाळत घालायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता तांदूळ आपले मस्त फुलून आलेत आणि यातलं रोज पाणी मी बदलून घेतलं आहे. असे बोटाने नखाने तांदूळ आपण दाबून पाहिले की त्याचे लगेच तुकडे होतात. असे परफेक्ट आपले तांदूळ भिजलेले आहेत. आता आपल्याला परत काय करायचे की हे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि एका चाळणीवरती उपसून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता तांदूळ मी चाळणीवरती उपसून घेतलेत आणि चाळणीखाली एक बाऊल ठेवला आहे जेणेकरून तांदळामधलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते या बाऊलमध्ये पडेल. आता आपल्याला तांदूळ असेच साईडला ठेवून द्यायचे आहेत पाणी निचरण्यासाठी. 15 ते 20 मिनिटे आपण तांदूळ असेच साईडला ठेवून देऊयात. आता तांदळातलं पाणी पूर्ण निचरल्यानंतर एक कॉटनचा कपडा आपल्याला खाली अंथरायचा आहे आणि त्यावरती अशा प्रकारे तांदूळ आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत. तांदूळ आपल्याला आता वाळत घालायचे आहेत पहा. तर तुम्ही हे तांदूळ घरातच सुकवून घ्यायचे आहेत. फॅनखाली सुकू शकता किंवा असेच नैसर्गिक हवेमध्ये तुम्ही हे तांदूळ सुकवून घेऊ शकता. फॅनखाली जर तांदूळ सुकवायचे असतील तर आपल्याला 10 ते 15 मिनिटामध्ये हे तांदूळ सुकवून होतात आणि असेच जर सुकवायचे असेल तर तुम्हाला 1 ते 1.5 ताससुद्धा लागू शकतो. तर तांदूळ सुकत घालून मला 15 मिनिटे झालेत. हे तांदूळ मी फॅनखाली सुकवून घेतले. तर 15 मिनिटामध्ये तांदूळ छान सुकलेले आहेत. या तांदळाचं जे काही पाणी आहे ते पूर्ण सुकलेलं आहे. तांदूळ आपल्याला कडक वाळून घ्यायचा नाही, फक्त याचं पाणी सुकवून घ्यायचं आहे. इतपतच आपल्याला हे तांदूळ वाळून घ्यायचे आहेत पहा. हाताला बिलकुल पाणी लागत नाही. म्हणजे आपले तांदूळ आहेत ते छान सुकले गेलेले आहेत. आतमध्ये तांदूळ ओलसरच हवा. खूप जास्त तांदूळ वाळला तर काय होतं की त्याचं पीठ आहे ते बारीक येत नाही आणि पीठ दळायलासुद्धा खूप जास्त वेळ लागू शकतो. तर आपल्याला फक्त या तांदळाचं पाणी सुकवून घ्यायचं आहे. तांदूळ आपल्याला थोडासा ओलसरच हवा आहे. आता आपण तांदूळ लगेच मिक्सरला दळून घेऊयात. जास्त प्रमाणात जर तांदूळ असतील तर तुम्ही गिरणीवरूनसुद्धा दळून आणू शकता. पण 1 ग्लास तांदूळ आहे तर इथे मी हे तांदूळ मिक्सरला दळून घेते. आता आपण तयार तांदूळ या मिक्सरच्या भांड्यात भरून घेऊन लगेच दळून घेऊयात. आता दळलेल्या तांदळाचं पीठ आपल्याला बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे. बारीक चाळणीने म्हणजे इथे आपल्याला मैद्याची चाळणी वापरायची आहे किंवा आपल्याकडे बारीक सोजी चाळायची चाळणी असते. सोजीच्या चाळणीनेसुद्धा तुम्ही हे पीठ चाळून घेऊ शकता. आता संपूर्ण पीठ आपल्याला अशाच प्रकारे चाळून घ्यायचं आहे. 1 ग्लास तांदूळ होते म्हणून मी मिक्सरला एकदम दळून घेतलेत. पण तुमचे तांदूळ यापेक्षा जास्त असतील तर तुम्ही थोडे थोडे करून मिक्सरला तांदूळ बारीक दळून घ्यायचे आहेत. इथे मी संपूर्ण पीठ चाळून घेतले पहा. चाळणीमध्ये अगदी छोटे 2 चमचे इतका तांदळाचा रवा शिल्लक राहिला आहे. हा रवा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिक्सरला परत बारीक फिरवून घेऊ शकता, म्हणजे दळून घेऊ शकता. तर हा थोड्या प्रमाणात आहे तर मिक्सरलासुद्धा दळला जाणार नाही म्हणून मी हा साईडला ठेवते. या रव्याचा वापर तुम्ही उत्तप्पे, डोसे बनवताना करू शकता. तर आता आपण हा साईडला ठेवून देऊया. हा रवा आपल्याला अजिबात या पिठामध्ये मिक्स करायचा नाही, नाहीतर अनारसे बिघडू शकतात. आता आपण लगेच या पिठासाठी साखर दळून घेऊयात.
तर इथे पहा मी अर्धा ग्लास साखर घेतली आहे. बरेच जण काय करतात, तांदूळ न मोजता तांदळाचं पीठ देखील मोजतात, पण मी नेहमी तांदळाच्या प्रमाणातच इथे साखर मोजून घेते. तर 1 ग्लास तांदळासाठी आपल्याला इथे अर्धा ग्लास साखर वापरायची. हे अगदी परफेक्ट प्रमाण होतं. पण तुम्हाला थोडंसं गोड जास्त आवडत असेल तर 1-2 चमचा तुम्ही साखर यामध्ये आणखी वाढवू शकता. पण खूप जास्त ही साखर आपल्याला यामध्ये घालायची नाही. साखरेचं प्रमाण जर जास्त झालं तर अनारसे तेलामध्ये विरघळू शकतात. आता आपण झाकण लावून ही साखर मिक्सरला बारीक दळून घेऊयात. आता दळलेली साखर आपल्याला लगेच या तांदळाच्या पिठामध्ये टाकून घ्यायची आहे. संपूर्ण साखर पहा मी इथे टाकलेली आहे. आता साखर आपल्याला या पिठामध्ये छान एकजीव करून घ्यायची आहे, म्हणजेच मिक्स करायची आहे. शक्यतो आपल्याला हातानेच ही प्रोसेस करायची आहे. म्हणजे काय होतं की पिठाचा जो ओलसरपणा आहे आणि आपल्या हातालासुद्धा थोडीशी गरमी असते, त्यामुळे पहा साखर ओलसर होते. या ओलाव्यामध्येच आपलं हे पीठ छान मिक्स होतं. छान याला ओलसरपणा येतो. पीठ जर खूप कोरडं झालं असेल तरच तुम्ही इथे एखादा चमचा दूध वापरू शकता. पोहे खायचा जो चमचा असतो तो तुम्ही इथे दुधाचा वापरू शकता. पण पहा पीठ जर असं अगोदरच ओलसर झालं असेल तर तुम्हाला हे फक्त मिक्स करायचं आहे. त्यामध्ये दूध अजिबात वापरायचं नाही. आता आपण काय करूया, पीठ संपूर्ण मिक्स करून घेऊ आणि पीठ छान मिक्स झालं की मग आपल्याला या पिठाचे छान असे मोठे मोठे लाडू तयार करून घ्यायचे. तर पहा पीठ मी छान मिक्स केलं आहे. आता आपण या पिठाचे लाडू बनवून घेऊयात. आता इथे मी माझ्या हातामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढ्या पिठाचा मोठा असा लाडू बनवून घेणार आहे. तुम्ही छोटेसुद्धा लाडू याचे बनवू शकता तुमच्या आवडीनुसार. आता अशाच प्रकारे मी संपूर्ण पिठाचे मोठे मोठे 4 लाडू बनवून घेणार आहे. पिठाचे लाडू बनवून झाल्यानंतर पहा आपल्याला अशा प्रकारे हे लाडू डब्यामध्ये भरून ठेवायचे. डबा आपल्याला इथे कोरडा वापरायचा, म्हणजे ओलसर डबा आपल्याला इथे वापरायचा नाही. आता डब्याचं झाकण लावून हे पीठ आपल्याला भिजण्यासाठी 3 ते 4 दिवस असंच साईडला ठेवून द्यायचं आहे. आता मी तुम्हाला 3 दिवसानंतरच भेटते. पीठ भिजत घालून आपला आजचा 3रा दिवस आहे. म्हणजे 2 दिवस मी हे पीठ भिजवून घेतले आणि आजचा 3रा दिवस आहे. तर 3ऱ्या दिवशी आज मी अनारसे बनवायला घेणार आहे. 3ऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही याचे अनारसे बनवू शकता, छान होतात. पण तुम्हाला यापेक्षा जास्त दिवस पीठ भिजवायचं असेल तरीसुद्धा जास्त दिवस हे पीठ भिजवून घेऊ शकता. आता आपण पिठाचे गोळे एका ताटामध्ये काढून घेतलेत आणि ते अशा प्रकारे फोडून घेऊयात. संपूर्ण पीठ आपल्याला छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ पहा आपण डब्यात भरल्यानंतर भिजण्यासाठी साईडला ठेवून देतो. तर कधी पिठामध्ये खूप जास्त ओलावा असतो, म्हणजे ओलसरपणा असतो पिठाला. तर त्यामुळे काय होतं की पिठाला बुरशी देखील येऊ शकते. तर तुम्ही काय करायचं की रोज सकाळी डबा उघडायचा आहे, पिठाचे गोळे ताटामध्ये काढून घ्यायचे, अशा प्रकारे फोडून परत त्याला मळून घ्यायचे आणि परत पीठ हे डब्यामध्ये भरून ठेवायचे. पण हे सगळं तुम्हाला कधी करायचं आहे, जेव्हा तुमचं पीठ खूप जास्त ओलसर असेल तेव्हाच. तर माझं पीठ छान कोरडं होतं, त्याला बिलकुल ओलावा जास्त नव्हता, जास्त प्रमाणात नव्हता. आता पीठ पहा मी छान फोडून घेतलं आहे. आता हे पीठ आपण मळून घेऊया. पीठ मळण्यासाठी मी इथे थोड्यासा दुधाचा वापर करणार आहे, कारण याचा घट्टसर असा उंडा बनत नव्हता. तर आपल्याला थोडं थोडं दूध घालून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. अजिबात एकदम दूध वापरायचं नाही. पहा लागेल तसंच 1 चमचा अर्धा चमचा दूध यामध्ये घालायचं आहे. दूध तुम्ही जास्त घातलं तर तांदळाचं पीठ पहा पटकन पातळ होतं. त्यासाठी लागेल तसंच आपल्याला अर्धा चमचा किंवा 1 चमचा दूध यामध्ये घालायचं आहे. आणि एकदम पीठ मळायचं नाही. पहा थोडंसं आपल्याला पीठ साईडला ठेवून द्यायचं आहे, सेपर साईड म्हणून. बऱ्याचदा काय होतं की हे पीठ मळताना पहा आपण थोडं थोडं जरी यामध्ये दूध घातलं तर पीठ एखाद्या वेळेस पटकन पातळ होतं. तसं झालं तर आपल्याकडे शिल्लक पीठ असायला हवं, म्हणून असं थोडंसं पीठ आपल्याला साईडला करून ठेवायचं आहे आणि मग शिल्लक पीठ आपल्याला अशा प्रकारे थोडं थोडं दूध घालून मळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं मस्त असं अनारसाचं पीठ तयार झालेलं आहे. पीठ आपल्याला थोडंसं घट्टच मळायचं आहे, पण त्याला थोडासा मऊसरपणा यायला हवा, म्हणून आपल्याला याला थोडंसं जास्त मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता परफेक्ट आपलं पीठ तयार झालं आहे आणि दूध देखील आपलं इथं थोडंसं शिल्लक राहिलं आहे. सुरुवातीला मी 3 ते 4 चमचे इतकं दूध घेतलं होतं, त्यातलंही दूध आपलं शिल्लक राहिलं आहे. आता लगेच आपण अनारसे बनवायला घेऊया. अनारसे मी आज लाटून बनवते, त्यासाठी इथे पॉलिथिन शीट घेतली आणि त्याला थोडंसं आपल्याला तेलाचं बोट लावून पुसून घ्यायचं आहे, म्हणजे अनारसा याला आपला चिकटत नाही. आता तयार पिठाचा आपल्याला एक छान छोटासा पेढा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यावरती परत एक पॉलिथिन शीट ठेवायची आहे. तिला देखील थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला अशा प्रकारे अनारसा लाटून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण जर अनारसा लाटून बनवला तर तो खूप छान पातळ बनतो आणि त्याला जाळी देखील अप्रतिम अशी पडते. तर इथे तुम्ही थापून देखील अनारसे बनवू शकता. अनारसे जर थापून बनवायचे असतील तर तुम्ही काय करायचे, पोळपाटावरती सुरुवातीला खसखस टाकायची आणि मग पिठाचा तयार पेढा करून घ्यायचा आणि तो पेढा खसखशीवरती ठेवून हाताने चांगला थापून घ्यायचा. तर बोटाचाच वापर करायचा अनारसा थापताना.
आणि चिकटत असेल तर त्याला थोडंसं तूप लावायचं बोटाला आणि मग अनारसा थापायला सुरुवात करायची आहे. आता अनारसा लाटून झाल्यानंतर पहा मी यावरती खसखस लावून घेते. खसखस आपल्याला अशी लावून थोडीशी प्रेस करायची म्हणजे तेलामध्ये ती सुटत नाही. आता इथे आपला अनारसा तळण्यासाठी तयार आहे. तर लगेच आपण आता हा अनारसा तळून घेऊयात. तर इथे तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. आता अनारसा आपण अशा प्रकारे या तेलामध्ये सोडायचा आहे. तर तेल आपल्याला अनारसे तळण्यासाठी मीडियम गरम करून घ्यायचं आहे. खूप जास्त कडकडतही नको आणि खूप जास्त कोमटही नको. तेल कमी गरम असेल तर अनारसा तुमचा तेलात टाकता क्षणी विरघळेल आणि खूप जास्त तेल कडक असेल म्हणजे जास्त गरम असेल तर तेलामध्ये अनारसा टाकल्यानंतर तो बाहेरून लगेच तळल्या जाईल, करपल्या जाईल, त्याला जाळी अजिबात पडणार नाही आणि आतमध्ये तो कच्चा राहू शकतो. त्यासाठी आपल्याला अनारसे तळताना तेल मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि अनारसा ते सोडल्यानंतर पहा अशा प्रकारे आपल्याला झाराने वरतून तेल सोडायचं आहे म्हणजे वरच्या बाजूला छान याला जाळी पडते आणि वरच्या बाजूने अनारसा देखील आपला चांगला तळला जातो. अनारसा दोन्ही साईडला तळत नाहीत, अनारसा फक्त एकाच बाजूने तळतात. त्यासाठी आपल्याला एका बाजूने झाऱ्याने वरतून असं तेल सोडायचं आहे म्हणजे अनारसा आपला या बाजूलाही छान तळला जातो. तर पाहू शकता खूप मस्त याला रंग आला आणि जाळी तर अप्रतिम आली. अनारसा आपण बाहेर काढूया, तेल पूर्ण नितळू द्यायचं. आता आणखी एक अनारसा मी बनवून घेतला आहे. हा देखील अनारसा मी तुम्हाला तळून दाखवते. अनारसे बनवताना पहा एकदम अनारसे 3-4 बनवून ठेवायचे नाही. 1 किंवा 2च अनारसा बनवायचा आणि तो लगेच तळून घ्यायचा. अनारसे जर बनवून ठेवले तर मग ते तळताना त्रास देऊ शकतात म्हणजे ते हाताला चिकटतात. तुम्हाला तेलामध्ये ते सोडता येणार नाहीत. तर त्यासाठी काय करायचं अनारसा बनवायचा आणि तो लगेच तळून घ्यायचा. आता पहा आपला हा सुद्धा अनारसा खूप मस्त झाला आहे. तेल आपल्याला मीडियमच गरम करून घ्यायचं आहे आणि मगच अनारसे तळायचे. पहा खूप सुंदर याला देखील जाळी आली आहे. असा हलकासा सोनेरी रंग आला की लगेच अनारसा बाहेर काढायचा कारण बाहेर काढल्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस आहे ती चालूच राहते. आता अशाच प्रकारे मी राहिलेले सर्व अनारसे तळून घेते. इथे मी संपूर्ण अनारसे तळून घेतलेत आणि पहा काय सुरेख जाळीदार खमंग कुरकुरीत आपले अनारसे तयार झालेत. पाहता क्षणी नजर लागेल असेच आपले अनारसे तयार झालेले आहेत. 1 ग्लास तांदळामध्ये भरपूर अनारसे तयार होतात. किलोच्याही वर आपले हे अनारसे तयार झालेले आहेत. अनारसे आपण मस्त पातळ लाटून घेतलेत त्यामुळे भरपूर असे अनारसे तयार झालेले आहेत. अनारसे बनवून झाले की अनारसे आपल्याला ठेवताना काय करायचं की डब्यामध्ये ठेवायचे असतील तर एखादी चाळणी ठेवायची खाली आणि त्यावरती आपल्याला हे अनारसे ठेवायचे म्हणजे एक्स्ट्राचं जे काही अनारशामध्ये तेल असेल ते डब्यामध्ये खाली पडतं आणि मस्त आपल्यावरती अनारसे राहतात. अजिबात तेलकट होत नाहीत मग. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.